Good morning, everybody. Today we are going to start a new topic, and it's very important, essential topic in English: formation of words. शब्दसंग्रह हाच आपला नवीन टॉपिक असणार आहे. खूप महत्त्वाचा आणि अतिशय अत्यावश्यक असा टॉपिक आहे. इंग्रजीमध्ये शब्दांचं महत्त्व खूप जास्त असतं. वोकॅब्युलरी इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ इंग्लिश. इंग्रजीच्या इमारतीच्या जडणघडणीमध्ये शब्दसंग्रह हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. जसं मराठी भाषेमध्ये शुद्धलेखन महत्त्वाचं आहे. ऱ्हस्व दीर्घ हे बरोबर यावे लागतात, नाहीतर वाक्याचा अर्थ चुकू शकतो, प्रसंगी अर्थाचा अनर्थसुद्धा होऊ शकतो. तसंच इंग्रजीमध्ये आहे की एखादा शब्द अचूक जर वापरता आला नाही, योग्य वापरता आला नाही, तर त्यामुळं वाक्याचा अर्थ चुकू शकतो. जसं हँग शब्दाचा अर्थ आहे टांगून ठेवणे, आणि हँग शब्दाचा दुसरा अर्थ आहे फाशी देणे. आता फाशी देणे अर्थानं हँगचा भूतकाळ हँगड असा होतो, आणि टांगणे लटकावणे अर्थानं हँगचा भूतकाळ हंग असा होतो. मग जर आपल्याला असं म्हणायचं की त्यानं भिंतीवर कॅलेंडर लावलं तर ही हंग द कॅलेंडर ऑन द वॉल. तिथं जर एखादा म्हणाला ही हँगड द कॅलेंडर ऑन द वॉल, तर त्या कॅलेंडरला फाशी द्यावी लागेल. असे खूप काळजीपूर्वक शब्द वापरायला लागतात, आणि बऱ्याच जणांना इंग्रजी शब्दांची भीती वाटते. एकतर शब्दसंग्रह अगदी तोकडा असतो, नेमके अर्थ माहीत नसतात, शब्दांची रूपं माहीत नसतात, आणि त्यामुळे इंग्रजीबद्दल एक मनामध्ये भीती राहून जाते. शब्द पाठ करण्यासाठी सुद्धा आपल्याला शाळेत आग्रह धरला जातो की स्पेलिंग पाठ करणं आवश्यक आहे, शब्द पाठ करायला पाहिजेत. काही अंशी ते बरोबर पण आहे, पण शब्द पाठ करण्याऐवजी किंवा स्पेलिंग पाठ करण्याऐवजी ते शब्द कसे तयार झालेत हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला जास्तीत जास्त शब्द कमीत कमी वेळात आणि कमीत कमी त्रासामध्ये लक्षात ठेवता येऊ शकतात. कारण इंग्रजीमध्ये जेव्हा शब्द बनतात त्यावेळेला त्याला विशिष्ट नियम असतात. इंग्रजीतल्या प्रत्येक गोष्टीला नियम असतो, आपल्याला मागे सांगितलेलं आहे. तर शब्दांनासुद्धा इंग्रजीमध्ये नियम असतात. इंग्रजीतले फार थोडे शब्द हे ओरिजिनली मोठे असतात. इंग्रजी हे शब्द नेहमी तुकड्या तुकड्यांनी बनलेले असतात, कारण मुळात इंग्रजी भाषा शब्दांच्या बाबतीत अतिशय मर्यादित असल्यामुळं शब्दांचा वापर हा असा तुकड्या तुकड्यांनी केला जातो. त्याला आपण मोझॅक असं म्हणतो. तसं अनेक तुकडे एकत्र येतात आणि शब्द बनतात. सामान्यपणे शब्द म्हणला की त्याचे 3 भाग पडतात. एक त्या शब्दातला मूळ शब्द, ज्याला रूट वर्ड असं म्हणतात. त्या शब्दाच्या आधी जे जोडलं जातं त्याला प्रिफिक्स म्हणतात. प्री म्हणजे अगोदर, फिक्स म्हणजे जोडणे, शब्दाच्या आधी जोडलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला उपसर्ग असं म्हणतो. आणि शब्दाच्या नंतर जे जोडतात त्याला इंग्रजीमध्ये सफिक्स म्हणतात. मराठीत आपण त्याला प्रत्यय म्हणतो. तर बहुतांशी शब्द हे प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस सफिक्स असे बनलेले असतात. आणि मग हे जर आपल्या लक्षात आले की ह्या शब्दातलं प्रिफिक्स कोणता आहे, ह्या शब्दातले सफिक्स कुठले आहेत, हे जर आपल्याला नीट शोधता आलं तर मग स्पेलिंग पाठ करणं हे अतिशय सहज साध्य गोष्ट होऊन जाते. प्रत्येक प्रिफिक्सला स्वतःचा अर्थ असतो. बहुतांशी प्रिफिक्स जे आहेत इंग्रजीतले उपसर्ग हे विरुद्धार्थी शब्द बनण्यासाठी येतात. अपोजिट वर्ड किंवा ज्याला अँटॉनिम असं म्हणतात त्यासाठी बहुतांशी विरुद्ध शब्द येतात. त्याचबरोबर काही प्रिफिक्स हे क्रियापदासाठी येतात. क्रियापद बनण्यासाठी प्रिफिक्स लावले जातात. आणि सफिक्स मात्र बऱ्याच प्रकारचे असतात. काही सफिक्समुळं नाऊन तयार होतं, काही सफिक्समुळं ॲडजेक्टिव्ह तयार होतं, काही सफिक्समुळं ॲडवर्ब तयार होतं, काही सफिक्समुळं वर्ब तयार होतं. थोडक्यात प्रत्येक सफिक्सला एक स्वतःचा चेहरा असतो, स्वतःची ओळख असते. जसं एक 5, 6, 8, 10 माणसं जवळ असतील उभी, आणि आपण त्याला ओळखू शकतो की हा इंडियन आहे, हा निग्रो आहे, हा जॅपनीज चायनीज आहे, हा युरोपियन आहे, हा पिग्मी आहे. आपण त्यांच्या शरीर यष्टीवरनं आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं ओळखू शकतो. तसं प्रत्येक सफिक्सला चेहरा आहे. आपण सफिक्सवरनं सांगू शकतो की हा नाऊनचा सफिक्स आहे, हा ॲडजेक्टिव्हचा सफिक्स आहे, हा ॲडव्हर्बसाठी आलेला आहे, ह्या सफिक्समुळं व्हर्ब तयार झालं आहे, हे आपण ओळखू शकतो. आणि त्यामुळंच आपण त्या दृष्टीने या विषयाकडे आज बघणार आहोत. आज आपल्यासमोर काही मी उदाहरणं ठेवतो आहे. आता आपण काही शब्द बघूया. अनकम्फर्टेबल हा एक शब्द आहे. अनकम्फर्टेबल. आपण या शब्दाचा विग्रह करूया, ह्या शब्दाची आपण तोडमोड करूया. जसं सायन्सचे विद्यार्थी बायोलॉजीमध्ये
एखाद्या प्राण्याचं फ्रॉग किंवा कॉक्रोचचं डिसेक्शन करतात तसं आपण इंग्रजीमध्ये शब्दांचं डिसेक्शन करायचं आहे, शब्दाची चिरफाड करायची आहे, म्हणजे मग शब्द आपल्याला समजतो की नेमका कसा बनलेला आहे. तर या अनकम्फर्टेबल शब्दामध्ये कम्फर्ट हा मूळ शब्द आहे, COMFORT, कम्फर्ट. आता त्याच्या आधी जे लागलेलं आहे ते अन हे प्रिफिक्स आहे आणि पुढे जे लागलेलं आहे एबल हे सफिक्स आहे. म्हणजे आता कम्फर्ट हे नाऊन आहे, त्याचा ॲडजेक्टिव्ह तयार होते कम्फर्टेबल. एबल कुठल्याही शब्दाला लागलं की ॲडजेक्टिव्ह बनतं कम्फर्टेबल. आणि मग जे कम्फर्टेबल नाही ते अनकम्फर्टेबल, कारण अन हा विरुद्धार्थी शब्द आहे. मग अनकम्फर्टेबल शब्दाचं स्पेलिंग पाठ करण्यासाठी यूपासून ईपर्यंत शब्द पाठ करत जायचं नाही आहेत, आपल्याला तुकडे लक्षात ठेवायचे आहेत. अन स्पेलिंग ठरलेलं आहे UN, दुसरा तुकडा कम्फर्ट COMFORT, आणि तिसरा ABL हिचं स्पेलिंग कायमचं ठरलेलं आहे. आपोआप स्पेलिंग तयार होतं आहे अनकम्फर्टेबल. आता आणखीन एक शब्द आपण बघूया, इनसेन्सिटिव्ह. आता सेन्स म्हणजे संवेदना, SENSE, यू नो सेन्स, यू हॅव सेन्स. सो सेन्स हे नाऊन आहे, मग त्याचा ॲडजेक्टिव्ह तयार होतं आहे सेन्सिटिव्ह. कुठल्याही शब्दाला IVE लागलं की ॲडजेक्टिव्ह बनतं आहे. मग सेन्सपासून सेन्सिटिव्ह ई काढलं आहे, IVE लावलं आहे सेन्सिटिव्ह. आणि जे सेन्सिटिव्ह नाही ते इनसेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनाक्षम, इनसेन्सिटिव्ह म्हणजे असंवेदनाक्षम. म्हणजे आता याही शब्दामध्ये आपण जर चिरफाड केली तर इन वेगळा, सेन्स वेगळा, IVE वेगळा, इनसेन्सिटिव्ह शब्द तयार झाला. पुढचा शब्द आहे अनफ्रेंडली. आता यामध्ये फ्रेंड हा मूळ शब्द आहे, दॅट इज अ रूट वर्ड. मग फ्रेंड हे नाऊन आहे, मग त्याला LY लागले की त्याचा ॲडजेक्टिव्ह तयार होतो आहे फ्रेंडली. फ्रेंडपासून फ्रेंडली. एक साधारणतः लक्षात घ्या, एक आपला बराचसा समज असतो की LY लागले की ॲडव्हर्ब तयार होतं, पण त्यात एक फरक लक्षात घ्या. नामाला जर LY लागला तर ॲडजेक्टिव्ह तयार होतं आहे, आणि ॲडजेक्टिव्हला LY लागले की त्याचं ॲडव्हर्ब तयार होतं आहे. नाऊन प्लस LY इज इक्वल टू ॲडजेक्टिव्ह, अँड ॲडजेक्टिव्ह प्लस LY इज इक्वल टू ॲडव्हर्ब. मग फ्रेंडली हे ॲडजेक्टिव्ह आहे, डेली, वीकली, मंथली ही सगळी ॲडजेक्टिव्ज आहेत. मग फ्रेंडली, आणि मग त्याला अन हा पुन्हा एकदा प्रिफिक्स लागलेला आहे आणि शब्द तयार झाला आहे अनफ्रेंडली. म्हणजे ते 3 तुकडे आपल्याला काय सापडले पहा, अन वेगळा, फ्रेंड वेगळा, LY वेगळा. कशाला स्पेलिंग पाठ करायला लागेल, आपण सहज लक्षात ठेवू शकतो. आता पुढचा शब्द आहे इल्लिगली. तर लीगल हा यातला मूळ शब्द आहे, ते ॲडजेक्टिव्ह आहे, लॉ शब्दाचं ते ॲडजेक्टिव्ह आहे लीगल, कायदेशीर. मग त्याला IL हा प्रिफिक्स लावला, मग त्याचं इल्लिगल, बेकायदेशीर असं अपोजिट ॲडजेक्टिव्ह तयार झालं इल्लिगल. आणि मग परत त्याला आपण LY लावलं, इल्लिगली हे त्याचं ॲडव्हर्ब बनलं. आता वरती आपण पाहिलं ॲडजेक्टिव्ह प्लस LY इज इक्वल टू ॲडव्हर्ब, मग इथं इल्लिगली हे ॲडव्हर्ब तयार झालं. इल हा या ठिकाणचा प्रिफिक्स आहे. आता रेशन, योग्य प्रमाण, रेशन हे नाऊन आहे. TION SION कुठल्याही शब्दात असलं की ते नाऊन असतं. मग रेशन हे नाऊन, त्याला एल लागलं, त्याचं ॲडजेक्टिव्ह तयार झालं रॅशनल. रॅशनल त्याचं अपोजिट तयार झालं इररॅशनल, IR या ठिकाणी लागलं आहे, IR, इररॅशनल. आणि मग परत त्याला LY लागलं इररॅशनली. म्हणजे इथं तर आपल्याला शब्दाचे 4 तुकडे पाडता आले. IR हा प्रिफिक्स, रेशन RATION हे नाऊन, AL ॲडजेक्टिव्ह, LY ॲडव्हर्ब, इररॅशनली. तर पुढचा शब्द बघा इम्पॅसिनेटली, अगदी निर्विकारपणे, इम्पॅसिनेटली. आता यातला मूळ शब्द आहे पॅशन, PASSION. TION SION लागलं की ते नाऊन असतं पॅशन. आता ATE हा या ठिकाणी ॲडजेक्टिव्हसाठी प्रत्यय लागलेला आहे, पॅसिनेट. पॅसिनेट हे ॲडजेक्टिव्ह बनलं, त्याचं अपोजिट बनलं इम्पॅसिनेट, IM लागलं, अपोजिट ॲडजेक्टिव्ह बनलं. आणि परत त्याला LY लागून त्याचं ॲडव्हर्ब बनलं इम्पॅसिनेटली. म्हणजे ह्याही शब्दामध्ये आपल्याला 4 तुकडे सापडले, IM, पॅशन, PASSION, ATE प्लस LY, इम्पॅसिनेटली. आता जे ॲडव्हर्बसाठी जे अपोजिटसाठी प्रिफिक्स लागतात ते केव्हा कुठे याचे सर्वसाधारण नियम ठरलेले आहेत. आता आपण इथे यादीत पाहिलं, काही ठिकाणी अन लागलं आहे, इन लागलं आहे, IR लागलं आहे, IM लागलं आहे, IL लागलं आहे. ढोबळ म्हणून आपण असं बघू शकता की ज्या शब्दाचा पहिला शब्द L असतो, लीगल, मग त्याचा अपोजिट Lनंच बनता इल्लीगल. लिजिटिमेट, इल्लिजिटिमेट. लिटरेट, इल्लिटरेट.
ज्याला आर न शब्द सुरू होतो त्याला आय आरच लागतं, जसं रॅशन रॅशनल, रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल, रेग्युलर इररेग्युलर. आता पुढचा शब्द आय एम बघा. सर्वसामान्यपणे पी एम किंवा बी न शब्द जे स्टार्ट होतात त्यांना आय एम लागतं, जसं मॉर्टल, इममॉर्टल, मॅच्युअर, इममॅच्युअर, पॉसिबल, इम्पॉसिबल, प्रॉबेबल, इम्प्रॉबेबल, पॅसिनेट, इम्पॅसिनेट, बॅलन्स, इम्बॅलन्स. आता पुढचा शब्द आहे एन्जॉयमेंट. यातला जॉय हा मूळ शब्द आहे, जॉय. आता त्याला ईएन हा प्रिफिक्स लागला आहे. ईएन हा मात्र आता क्रियापदाचा प्रिफिक्स आहे. वरचे सगळे जे होते ते विरुद्धार्थी शब्दाचे होते, पण ईएन हा जो आहे हा व्हर्बसाठी लागतो. कुठल्याही शब्दाला ईएन लागलं की त्याचं व्हर्ब तयार होतं. आणि गंमत म्हणजे ईएन हा प्रिफिक्स पण आहे आणि ईएन हा सफिक्स पण आहे. ईएन प्रिफिक्स म्हणून येऊ दे नाही तर सफिक्स म्हणून येऊ दे, ईएन लागला की त्याचं व्हर्बच तयार होतं आहे. हे आपण नंतर विस्तारानं पाहणार आहोत. आपण शब्दांच्या ज्या बरेच प्रकार जे आहेत, वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, याची एक भली मोठी यादी समजावून घेणार आहोत की ज्यामुळं तुम्हाला एक शब्दसंग्रहाचा प्रचंड मोठा खजिना त्यातनं मिळणार आहे. तर आता इथं ईएन हे व्हर्बसाठी आलं आहे. मग जॉयचं व्हर्ब तयार झालं एन्जॉय, आणि परत त्याला MENT लागून त्याचं परत नाऊन तयार झालं आहे. शब्दाचा प्रवास कसा होतो बा, इथं नाऊनपासून व्हर्ब आणि परत व्हर्बपासून नाऊन, म्हणजे एन्जॉयमेंट असं शब्द या ठिकाणी तयार झाला आहे. आता पुढचा एक मोठा शब्द आहे अनइनहॅबिलिटॅबिलिटी. हॅबिट हा शब्द आपण सवय अर्थानं वापरतो, मग त्याचं व्हर्ब तयार होतं टू इनहॅबिट, म्हणजे वास्तव्य करणे, कायमस्वरूपी एखाद्या ठिकाणी राहणे, इनहॅबिट. इनहॅबिट हे व्हर्ब तयार झालं. ईएन हा प्रिफिक्स लागला, परत त्याला ॲडजेक्टिव्ह लागला इनहॅबिटेबल, म्हणजे राहण्यास योग्य. इनहॅबिटेबल म्हणजे राहण्यास योग्य आहे ते इनहॅबिटेबल, म्हणजे राहण्यास योग्य नाही ते अनइनहॅबिटेबल. परत अन लागून त्याचं अपोजिट बनलं आहे, म्हणजे अन लागून अपोजिट बनलं आहे, इन लागून व्हर्ब तयार झालं आहे. एबल ॲडजेक्टिव्हसाठी आलेला सफिक्स आहे आणि परत त्याला BILITY हे त्याचं परत नाऊन तयार होतं आहे आणि मग शब्द तयार होतो आहे अनइनहॅबिलिटॅबिलिटी. केवढा मोठा शब्द आपण लक्षात ठेवला. काय स्पेलिंग पाठ करावं लागलं? अनचं स्पेलिंग पाठ करायला लागेल? नाही. इनचं स्पेलिंग पाठ करायला लागेल? नाही. हॅबिटचं स्पेलिंग लक्षात ठेवावं लागेल? नाही. त्या ठिकाणी एबलचं स्पेलिंग आपल्याला माहिती आहे, ITY आपल्याला माहिती आहे, आणि हे सगळे योग्य प्रकारे जोडले की हा शब्द तयार झाला आहे अनइनहॅबिलिटॅबिलिटी. आता एक गमतीशीर शब्द आपल्याला दाखवतो, ॲक्नॉलेजमेंट. चांगला 15 अक्षरी शब्द आहे ॲक्नॉलेजमेंट. आपण याची चिरफाड बघूया. यातला मूळ शब्द आहे नो, KNOW, नो. यू ऑल नो द वर्ड? येस, यू नो. सो नो हे व्हर्ब आहे. त्याला आपण LEDG लावलं की त्याचं नाऊन तयार झालं आहे नॉलेज. नॉलेज शब्द आपण सगळ्याच वापरतो, जनरल नॉलेज वगैरे, मग नॉलेज हे त्याचं व्हर्बचं नाऊन तयार झालं. आता त्याला पाठीमागं आपण AC लावला आहे. AC हा या ठिकाणी व्हर्बचा प्रिफिक्स आहे. ॲक्नॉलेज हा क्वचित येतो, पण केव्हा येतो हे लक्षात घ्या. सर्वसामान्यपणे ज्या शब्दाचं स्पेलिंग के न स्टार्ट होतं किंवा ज्याचा उच्चार क न स्टार्ट होतो त्याचं व्हर्ब तयार होताना AC लागतं, जसं क्लेम, ॲक्लेम, कंपनी, ॲकंपनी, कस्टम, ॲकस्टम, काउंट, अकाउंट. AC हा व्हर्बसाठी येतो. मग आता ॲक्नॉलेज हे त्याचं व्हर्ब तयार झालं आणि पुन्हा त्याला मेंट लावून आपण त्याचं ॲक्नॉलेजमेंट असा शब्द तयार केला. म्हणजे हा प्रवास कसा आहे पहा. नो या व्हर्बचं नाऊन तयार झालं नॉलेज, नॉलेज या व्हर्बचं परत व्हर्ब तयार झालं ॲक्नॉलेज, आणि ॲक्नॉलेज या व्हर्बचं परत नाऊन तयार झालं ॲक्नॉलेजमेंट. पुढे एक जरा वेगळा शब्द आपल्याला दिसतोय, इंटरनॅशनलायझेशन. बरं विचित्र वाटतो ना शब्द, मलाही सुरुवातीला विचित्र वाटला, पण तुम्ही गुगलवर शोधा, तुम्हाला हा शब्द सापडेल. कसला शब्द आहे बघा. आता यातला मूळ शब्द आहे नेशन. नेशन नाऊन आहे, नेशन हे राष्ट्र. त्याचा ॲडजेक्टिव्ह नॅशनल, राष्ट्रीय. AL लागला, ॲडजेक्टिव्ह तयार झाला आहे राष्ट्र, राष्ट्रीय, नेशन, नॅशनल. त्याला इंटर हा प्रिफिक्स लागला आणि त्याची व्याप्ती वाढली इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल. आता ह्याला आपण IZE लावलं आहे. कुठल्याही शब्दाला IZE, ISE लागले की त्याचं व्हर्ब तयार होतं आहे. मग ते इंटरनॅशनलाइज हे त्याचं व्हर्ब तयार झालं. आता कुठल्याही शब्दाला IZE किंवा ISE असेल त्याचं पुन्हा नाऊन तयार करायचं असेल तर ई काढून त्याला ATION लावायचं, म्हणजे इंटरनॅशनलायझेशन. आता परत त्याचं ॲडजेक्टिव्ह करावं लागलं, त्यामुळे त्याला परत A लागलेलं आहे इंटरनॅशनलायझेशनल.
पुन्हा वर्ब तयार करताना पुन्हा आय झेड ई लागलेला आहे आणि परत त्याचं नाऊन तयार करताना त्याला ATION लागले, म्हणजे इंटरनॅशनलायझेशन असा एक भला मोठा शब्द तयार झाला आहे. आता एवढा मोठा शब्द आपण पाठ करायची गरज आहे का बघा. आपण छोटे छोटे शब्द पाठ करताना त्रासतो आणि इथं केवढा मोठा शब्द आपण लक्षात ठेवला. पहिला तुकडा इंटर INTER, नेशन NATION, नॅशनल AL लागलं आहे, वर्ब IZD लागलं आहे, पुन्हा ATION नाऊन तयार झालं आहे, परत AL लागलेला आहे, परत IZD लागलं आहे, परत ATION लागलं आहे. केवढा मोठा शब्द आपण लक्षात. हे काय नेहमी येणारे शब्द नाही आहेत, पण आपल्या मनातली शब्दाबद्दलची भीती कमी करणं हा त्यामागचा हेतू आहे की आपण कितीही मोठा शब्द जरी असला तर तो लक्षात ठेवू शकतो. आता या शब्दामध्ये तर बघा, एक रूट वर्ड आहे, एक प्रिफिक्स आहे आणि 1 2 3 4 5 6 सफिक्स आहेत. आणि तरीसुद्धा आपल्याला पाठ करताना काही त्रास पडला नाही, कारण आपण सहजपणे ते शब्द लक्षात ठेवू शकलो. तर अशा रीतीनं आपल्याला एखादं शब्द कसा तयार करतो म्हणून त्याला फॉर्मेशन ऑफ वर्ड्स नाव दिलेलं आहे. हाऊ टू फॉर्म अ वर्ड, शब्द कसा तयार करायचा हे या ठिकाणी आपल्याला समजू शकलेलं आहे. आता याच्यात आपल्याला आणखीन काही प्रकार बघायचे आहेत, पण ते आपण नंतर बघू. जाता जाता एक कोटेशन आपण लक्षात ठेवूया की बी युअर सेल्फ अँड यू विल बी कम्फर्टेबल एव्हरीवेअर, की तुम्ही ओरिजिनल राहा, दुसऱ्याचं अनुकरण करायला जाऊ नका आणि मग तुम्ही अगदी कम्फर्टेबल राहाल. आपण दुसऱ्यांचं अनुकरण करण्याच्या नादात कपड्यांच्या बाबतीत, फॅशनच्या बाबतीत, सवयींच्या बाबतीत आपण आपलं स्वत्व गमावतो, आपण आपली ओरिजिनॅलिटी गमावतो. सो बी युअर सेल्फ अँड यू विल बी ओरिजिनल, यू विल बी कम्फर्टेबल, यू विल बी हॅपी.